MBA ऍडमिशन घेताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून लागावे किंवा स्वतःचा व्यवसाय तरी सुरू करावा. यासाठीची पहिली पायरी असते ती म्हणजे ऍडमिशन प्रोसेस. दरवर्षी हजारो विद्यार्थी आणि पालकांना या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. तो म्हणजे असतो फर्स्ट इयर MBAचा ऍडमिशन प्रोसेस कसा असणार आहे. या पॉडकास्टमध्ये आपण फर्स्ट इयर MBAची ऍडमिशन प्रोसेस समजून घेणार आहोत. त्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, रजिस्ट्रेशन प्रोसेस कशा पद्धतीने सुरू होतं, कॅपराऊंड म्हणजे काय, ऑप्शन फॉर्म भरताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, फ्रीज नॉट फ्रीज सारख्या गोष्टी काय असतात, यामध्ये स्ट्रॅटेजी कोणकोणती आपण अप्लाय केलेली पाहिजे, कॅट ॲटमा यासारख्या एक्झाम दिल्यानंतर त्याच्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया काही वेगळा असतो का, त्यामध्ये ऍडमिशनला काही प्रॉब्लेम वगैरे येतो का, या सर्व गोष्टींचा संदर्भ आपण या पूर्ण पॉडकास्टमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार, मी आहे सुमित. आपले सर्वांचे स्वागत करतो SNJB COE पॉडकास्टमध्ये. फर्स्ट इयर MBAची ऍडमिशन प्रोसेस समजून घेण्याकरता आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर मनोज बरकले. त्यांचा शिक्षण क्षेत्र तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये 20 वर्षाचा अनुभव आहे. या 20 वर्षामध्ये त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना करिअरसाठी गायडन्स केला आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रवेश प्रक्रियेमध्ये सुद्धा चांगला अनुभव आहे. सर सध्या SNJB's लेट सौ कांताबाई भवरलालजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे MBA विभागामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. सर, सर्वप्रथम तर आपल्या पॉडकास्टमध्ये स्वागत. धन्यवाद सुमित. आज आपण MBAचे ऍडमिशन बद्दल सविस्तर चर्चा तर करतोच आहे, पण MBA बद्दल विद्यार्थ्यांना नेहमीच एक उत्सुकता असते की मला MBA ला ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके. तर एक बेसिक प्रश्नापासून आपण सुरुवात करूयात नक्कीच. की MBA म्हणजे काय, त्यानंतर MBA का करावं, MBA ओके. कोणी करावं आणि MBAचा स्कोप याचं जनरलाइज थोडंसं आपण जर सांगाल तर म्हणजे आपण पुढे त्या वेळेने जाऊ शकतो. अगदीच बेसिक पासून खरोखर सुरुवात केली सुमित तू. हं. MBA हा एक कोर्स किंवा डिग्री म्हणून बघण्यापेक्षा हं. विद्यार्थ्याने आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉइंट म्हणून बघणं जास्त योग्य ठरेल. बरं. कारण MBA हा कोर्स हा सर्व प्रकारच्या ग्रॅज्युएट म्हणजे ज्यांनी कोणी 3 वर्षाची फुल टाइम डिग्री कोर्स केलेला आहे, हे सगळे MBA साठी इलिजिबल आहेत. बरं. आणि मग तो BA असो, BCom असो, BSc असो, सर्व विद्यार्थ्यांना एका इक्वल प्लॅटफॉर्मला आणणारा हा कोर्स आहे. ह्या ठिकाणी त्यांनी MBA कडे फक्त 2 वर्षाचा एक फुल टाइम कोर्स, ज्या ठिकाणी मी जाणार, काही लेक्चर्स ऐकणार, बाहेर पडणार आणि जॉब घेणार, हे बघण्यापेक्षा तिथे जाऊन मी स्वतःला डेव्हलप करणार, असं जर बघितलं तर MBA का करावं याचं उत्तर मिळून जातं. हं. कारण आपल्याला आयुष्यात फक्त आणि फक्त डिग्री आणि त्याचे मार्क्स हेच पुरेसे नसतात. याबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी जे स्किल्स डेव्हलप करायचे असतात, जसे आपण त्याला म्हणतो मॅनेजरियल स्किल्स, लीडरशिप स्किल्स, टीम बिल्डिंग, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मराठीत म्हणायचं झालं तर याला आपण नेतृत्व गुण, सहकाऱ्यांबरोबर काम करण्याची क्षमता, या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी नुसतं थिअरी नाही, तर एक प्रॅक्टिकल नॉलेज किंवा प्रॅक्टिस करण्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे MBA असतो. बरं. हा एक आयुष्याचा मोठा टर्निंग पॉइंट असतो, ज्या ठिकाणी तुम्ही आपलं ग्रॅज्युएशनचा यूज करून तुम्ही आपल्या आवडत्या फील्डमध्ये आयुष्यभर आपल्या आवडत्या जागी काम करू शकतात. बरं. बरं. म्हणजे MBA हा सगळ्यात टर्निंग पॉईंट जो आहे तो येतो, कारण PhDला शक्यतो जास्त कोणी जात नाही. हो. मोस्टली पार्ट असतो तो MBA केला तर डायरेक्टली आपण जॉबच्या उद्देशानेच आपण करत असतो असं आपण थोडक्यात. म्हणू शकतो, की जवळपास 90-95% विद्यार्थ्यांचा हा आयुष्यातला शेवटचा शैक्षणिक टप्पा आहे. शैक्षणिक टप्पा आहे. बरोबर, बरोबर. आणि त्यामुळे याच्याकडे खूप सिरियसली बघण्याची गरज आहे. सिरियसली म्हणण्यापेक्षा इन्व्हॉल्विंग म्हणजे आपण जी आपली इन्व्हॉल्वमेंट असते, ही सगळ्यात जास्त असण्याची गरज हा 2 वर्षाचा काळ आहे. बरं. कारण हे आपलं आयुष्यच बदलणार आहे. खरं. बरं. एक त्याचा जो स्कोप आहे, तो कोणकोणत्या क्षेत्रामध्ये असतो, याचं थोडंसं सांगाल सर? मॅनेजमेंटमध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत. बरं. जसं आपण जनरली ज्या गोष्टी ज्या माहिती आहेत सगळ्या लोकांना, ते म्हणजे मार्केटिंग मॅनेजमेंट, फायनान्शियल मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, याचबरोबर ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, बिझनेस एनालिटिक्स, रूरल ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट. आपण जर स्पेशलायझेशनकडे बघत गेलो तर याचा आपल्याला स्कोप लक्षात येतो. हा अगदी ह्यूज आहे. प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक कंपनी, प्रत्येक ऑर्गनायझेशन कुठल्या ना कुठल्या सेक्टरमध्ये काम करत असते. जसं आपण बँक म्हटलं तर बँकिंग सेक्टर किंवा बँकिंग रिलेटेड कंपनीज असतात. बरोबर. तसंच मॅन्युफॅक्चरिंग म्हटलं तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये अगदी ऑटोमोबाईल सेक्टर,
सगळ्या प्रकारचं मॅन्युफॅक्चरिंग ह्या त्याच्यात कव्हर होत असतं. अगदी. ह्या सर्व कंपन्यांमध्ये सर्व टाईपचे मॅनेजर्स आपल्याला गरजेचे असतात. जे जे लोक ह्या गोष्टी मॅनेज करू शकतील. मग त्या ठिकाणी फायनान्स मॅनेजर गरजेचा असतो, मार्केटिंग मॅनेजर गरजेचा असतो, ह्युमन रिसोर्स म्हणजे HR मॅनेजर गरजेचा असतो. मग आपल्याला स्कोप म्हटलं तर मॅनेजमेंट नंतर अख्खं जगच आपल्यासाठी ओपन असतं. बरोबर. आणि फक्त आणि कंपनीज फक्त महाराष्ट्रातच आहेत, इंडियातच आहेत असं आपण नाही म्हणू शकत. हं. तुम्हाला जगात संपूर्ण जगात तुम्हाला जॉब करण्याची अपॉर्च्युनिटी हा कोर्स मिळवून देत असतो. अच्छा. त्यामुळे याचा स्कोप म्हटलं तर खूपच वाईड स्कोप आहे. आपण जसं कॉमर्स केलं आणि एम-कॉम केलं, बी-कॉम नंतर एम-कॉम केलं, तर आपला हा स्कोप लिमिटेड असतो. आपण फक्त आणि फक्त कॉमर्स रिलेटेड फील्डमध्ये काम करू शकतो. पण ज्यावेळी आपण मॅनेजमेंट कोर्स करतो, त्यावेळी अख्खं जग आपल्यासाठी ओपन होतं. त्यामुळे याचा खूप वाईड स्कोप आहे असं आपण म्हणू शकतो. बरं. आता हा एक एम्प्लॉयमेंट बेस एक पार्ट झाला. हो. एम्प्लॉयर बेस पण जर पार्ट बघितला म्हणजे दुसऱ्याला नोकरी देणं किंवा स्वतः व्यवसाय करणे, हो. याला कितपत फायदा होतो? ज्या मुलांना स्वतः व्यवसाय सुरू करायचा आहे, त्याला आपण एंटरप्रेन्योर म्हणतो. बरोबर. तर त्यासाठी सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्यांचे फॅमिली बिझनेस आहेत, हं. ठीक आहे, त्यांना लहानपणापासून शिकायला मिळतं, की बिझनेस कसा रन केला जातो. बरोबर. पण ज्यांना स्टार्टअप करायचे, ज्यांना स्वतःचं बॅकग्राऊंड नाहीये व्यवसायाचं आणि ज्यांना नवीन स्टार्ट करायचंय, यांना आपल्या बिझनेसमध्ये फायनान्स कसं हँडल करायचंय, आपल्या बिझनेसचं प्रमोशन, मार्केटिंग थ्रू कसं करायचंय, आपल्या बिझनेसमध्ये येणारी जे काही कामगार असतील किंवा कलिग्ज असतील, यांना हँडल कसं करायचंय. आपण ह्युमन रिसोर्सच्या अंडर आपण ह्या गोष्टी बघू शकतो. हं, हं. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये असेल तर ऑपरेशन्स अँड स्पेशलायझेशन, हे मॅनेजमेंट, सप्लाय चेन मॅनेजमेंट हे जे स्पेशलायझेशन आहे, हे आपल्याला हे शिकवतं, की आपल्याला कंपनीमध्ये ऑपरेशन्स कसे रन होतील. आणि ऑपरेशन्स फक्त आपण सर्व्हिसेस मॅन्युफॅक्चरिंग म्हणण्यापेक्षा सर्व्हिसेसमध्ये सुद्धा ऑपरेशन्स तेवढेच गरजेचे आहेत. बरं. आणि आजचा जी-डी-पी आपण जे म्हणतो, इंडियाचा जी-डी-पी, याचं कॉन्ट्रिब्युशन हे सर्व्हिसेस सेक्टरचं जास्त आहे. त्यामुळे अच्छा. तोही सेक्टर खरं. तेवढाच इम्पॉर्टंट आहे. मग हॉस्पिटॅलिटी सेक्टर झाला, म्हणजे आपण त्याला टुरिझम, हॉटेल्स, या सगळ्या गोष्टी. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जे काही तुमचे स्वतःचे बिझनेस करायचे आहेत, हे कसे केले जातील, हे शिकवणारी गोष्ट म्हणजे तुमचा MBA कोर्स आहे. त्या ठिकाणी तुम्हाला खूप सारी हेल्प मिळू शकते. बरं. आपला स्कोप या विषयावर आपण जनरलाइज बोललो. बरोबर. आता मेन जो आपला पॉडकास्टचा मुद्दा होता तो म्हणजे ॲडमिशन प्रोसेस. तर त्याला आता आपण जाऊयात. नक्की. सर, महाराष्ट्र जो फर्स्ट इयर MBAच्या ॲडमिशनची जी प्रोसेस म्हणतोय, हं, तर हं. हा प्रोसेसचा जो फ्लो असणार आहे, हा कसा असतो? हा थोडक्यात जरासं सांगाल सर? ओके. अ, कुठल्याही डिग्री कोर्स कंप्लीट केल्यानंतर विद्यार्थ्याला आधी CET द्यावी लागते आणि CETचा रिझल्ट लागल्यानंतर ज्या पुढच्या स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. हं. CET नंतर त्यांना रजिस्ट्रेशन करायचं असतं आणि रजिस्ट्रेशन केल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नावाची एक स्टेप असते. बरं. ज्यामध्ये आपले ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स, हं. मग जनरल कॅटेगरी असो किंवा अदर कॅटेगरी असो, त्यासाठी वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात. हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावं लागतं. त्यामुळे तुम्ही MBA ॲडमिशनसाठी इलिजिबल होतात. बरं. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर एक प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागते. सगळे विद्यार्थी जे CET देतात, हे सगळेच्या सगळेच रजिस्टर करतात असं नाही. जे मुलं रजिस्टर करतात, ते या प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसाठी एलिजिबल असतात. बरं. त्यांचा त्यांच्या स्कोरनुसार CETमध्ये जो काही स्कोर त्यांनी अचीव्ह केलेला आहे, त्या स्कोरनुसार त्यांचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जनरेट होते. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आपण याला प्रोव्हिजनल यासाठी म्हणतो, की मुलांना ह्या लिस्टमध्ये काही करेक्शन आहेत का, हे चेक करण्यासाठी 2 दिवसाचा वेळ दिला जातो. हं. त्याला आपण ग्रीव्हान्स पिरियड म्हणतो. या 2 दिवसात समजा आपल्या नावामध्ये काही स्पेलिंग मिस्टेक असेल, काही स्कोरमध्ये गडबड झाली असेल, तर हे सगळं चेक करून मुलं परत एकदा अप्लाय करून त्याला रेक्टिफाय करू शकतात. म्हणजे करेक्ट करू शकतात आणि परत 2 ते 3 दिवसाच्या गॅपनंतर फायनल मेरिट लिस्ट लागते. हं. ही फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले झाल्यानंतर पुढचं शेड्यूल असतं ते कॅप राउंडचं. तर कॅप राउंड मागच्या वर्षी CET सेलने 4 राउंड कंडक्ट केलेले होते. अपेक्षा आहे की ह्यावेळी पण सुद्धा 4 राउंड कंडक्ट करतील. तर प्रत्येक राउंडला मुलांना ऑप्शन फॉर्म भरायचा असतो. ऑप्शन फॉर्म भरताना मिनिमम 1 ते मॅक्सिमम 300 असे राउंड्स असे ऑप्शन ते भरू शकतात. बरं. ऑप्शन फॉर्म भरताना त्यांनी थोडी काळजी घ्यायची असते. सिलेक्शन ही एक वेगळी प्रोसेस असते. ऑप्शन सिलेक्शन आणि ऑप्शन सिक्वेन्सिंग ही एक वेगळी प्रोसेस असते. त्यांना त्या ठिकाणी प्रेफरन्स द्यायचा असतो. त्यांचा प्रेफरन्सनुसार 1 कुठला, 2 कुठला, 3 कुठला, हं. यानुसार त्यांना प्रेफरन्स द्यायचा असतो. ऑप्शन फॉर्म भरून झाल्यानंतर 1-2 दिवसात
डिस्प्ले होतं, की आपल्याला कुठलं सीट अलॉट झालेलं आहे. बरं. तर मुलांना जर ज्या प्रकारे अलॉटमेंट असते, जर आपल्याला हवं ते कॉलेज पहिल्याच राउंडला मिळालं, तर मुलं त्या ठिकाणी जाऊन रिपोर्ट करणे हे त्यांचं काम असतं. हं. ते पण दिलेल्या मुदतीत. पुढे 3 ते 4 दिवसाचा अवधी दिलेला असतो. या अवधीमध्ये त्यांना त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचं असतं. नाही, तर मग ते सेकंड राउंडसाठी अप्लाय करू शकतात. असे कॅप राउंड 1, 2, 3, 4 हे संपल्यानंतर ह्या कुठे ना कुठे आपल्याला आपलं आवडतं कॉलेज मिळण्याचे चान्सेस असतात. हे मिळाले तर ठीक, नाही तर हे चारही राउंड संपल्यानंतर एक इन्स्टिट्यूट लेव्हल एक प्रकार असतो. म्हणजे ज्या संस्थांमध्ये ह्या सर्व राउंड संपल्यानंतर सुद्धा जागा रिक्त आहेत, ह्या जागांवर हे विद्यार्थी क्लेम करू शकतात. बरं. म्हणजे कन्फर्मेशनपर्यंत रजिस्ट्रेशनपासून कन्फर्मेशनपर्यंत साधारण हा किती दिवसाचा गॅप असतो? साधारण आता जे सुरू झालंय हे 2 जुलैपासून ह्या वर्षीचं जे शेड्यूल सुरू झालं रजिस्ट्रेशनचं, हे साधारण सप्टेंबर फर्स्ट वीकपर्यंत चारही राउंड संपून कॉलेज रेग्युलर सुरू होण्याचा अंदाज आहे. म्हणजे 1.5 ते जनरली 2 साधारण महिने 1.5 ते पावणे 2 महिने या या प्रोसेसला लागत प्रोसेसला असतात. लागतात. ओके. बरं. सर माझा दुसरा प्रश्न असा आहे, की फर्स्ट इयर MBAला ॲडमिशन घेण्यासाठी मूळ पात्रता निकष हा काय असतो? ओके. एम-बी-एला ॲडमिशन घेण्यासाठी जसं आपण आधीच बोललो, की हं. त्याने डिग्री कोर्स कंप्लीट केलेला असावा. कमीत कमी 3 वर्षाचा डिग्री कोर्स जो UGC सर्टिफाईड आहे, असा कोर्स कंप्लीट करणे गरजेचं आहे. बरं. अ, त्यासाठी दुसरी गोष्ट जी आहे, त्याच्यात कॅटेगरी वाईज म्हणजे आपण जनरल कॅटेगरीला म्हणतो. जनरल कॅटेगरीला मिनिमम 50% हे तुम्हाला डिग्री कोर्सला असणं आवश्यक आहे आणि एनी अदर कॅटेगरी, रिझर्व्ड कॅटेगरीज आपण ज्यांना म्हणतो, त्यांना मिनिमम 45% म्हणजे 45% असणं आवश्यक आहे डिग्री कोर्ससाठी. बरं. एनी ग्रॅज्युएट येईल ना हा? एनी ग्रॅज्युएट. मग बरं. तो BA असो, BSc असो, BCom असो, पण मिनिमम 3 वर्षाचा त्याने कोर्स केलेला असावा. बरं. आणि याबरोबर कुठल्या ना कुठल्या प्रकारची एंट्रन्स एक्झाम हं. ही दिलेली असली पाहिजे. जसं की? जसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट जी एंट्रन्स कंडक्ट करतं, त्याला आपण MST CET म्हणतो. बरोबर. ही टेस्ट ही महाराष्ट्र गव्हर्नमेंट कंडक्ट करत असतं. ही टेस्ट दिल्यानंतर तो व्यक्ती, तो स्टुडंट हा सर्व MBA कोर्सला एलिजिबल असतो. त्यात क्रायटेरिया असतो तो नॉन झिरो स्कोर. हं. आपला स्कोर जो असला तो नॉन झिरो असला पाहिजे. बरं. आता आपण नॉन झिरो म्हणतोय, पण ऑब्व्हियसली चांगल्या कॉलेजला जाण्यासाठी आपण चांगल्या स्कोरचा प्रत्येक विद्यार्थी प्रयत्न करत असतो. तर ती एक एंट्रन्स आणि डिग्री कोर्स हे झाला बेसिक एलिजिबिलिटी क्रायटेरिया. हे झालं महाराष्ट्रासाठी. जर आपण ऑल इंडिया म्हटलं, हं. तर कॅट, मॅट, CMAT, झॅट ह्या वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, ज्या ऑल इंडिया कंडक्ट केल्या जातात आणि ह्या ऑल इंडिया एक्झाम दिलेले व्यक्तीसुद्धा कॅप राउंड म्हणजे आपला MST CETच्या राउंडमध्ये आपण एंट्री करू शकतो. फक्त त्यांना एकच कंडिशन आहे, की त्यांनी यासाठी CETचं रजिस्ट्रेशन करून घेणं आवश्यक आहे, जे आता चालू आहे. बरं. बरं. सर माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, की समजा कॅटेगरी वाईज आपण पात्रता निकष बघितले, तर रिझर्व्हेशन कोणत्या कॅटेगरीत किती आहे याचं थोडंफार आपण सांगाल का? ओके. सुरुवातीला आपण हे समजून घेऊ. एक प्रकार असतो मायनॉरिटी. बरं. मायनॉरिटी आणि नॉन मायनॉरिटी हं. ह्या 2 टाइपचे कॉलेजेस असतात. बरं. मायनॉरिटीमध्ये 51% कोटा हा फर्स्ट राउंडसाठी फक्त मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी असतो आणि अदर 49% हे ओपनसाठी असतात. ओपन म्हणजे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी आपल्या गुणवत्तेनुसार तिथे ॲडमिशन घेऊ शकतात. सेकंड राउंडपासून जेवढे मायनॉरिटी ॲडमिशन व्हॅकंट आहेत, ते सर्व जनरल कॅटेगरीला अप्लाय होतात. आणि नॉन मायनॉरिटी कॉलेज जर आपण म्हटलं, तर त्यामध्ये सर्वसाधारणपणे 60% हे ओव्हरऑल म्हणजे त्यात OBC, SC, ST, VJ, NT या सर्व कॅटेगरीज मिळून साधारणपणे 60% रिझर्व्हेशन असतं आणि 40% हे ओपन कॅटेगरीसाठी अवेलेबल असतात. आणि याचे अजून डिटेल्स हवे असतील तर आपण CETने वेळोवेळी इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आपले डिस्प्ले केलेलं असतं, त्यामध्ये सर्व कॅटेगरी वाईज किती पर्सेंटेज आहे हे आपणही बघू शकतो. हे कुठे सापडेल मला? हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या CET सेलची जी वेबसाईट आहे, हं. mahacet.org त्यावर आपण हे बघू शकतो. ओके. म्हणजे काय इन्फॉर्मेशन ब्राउचर नावाने असतं. हो, तिथे डाउनलोड्समध्ये आपण गेलो तर इन्फॉर्मेशन ब्रोशर मिळतं. इन्फॉर्मेशन ब्रोशर 2 लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे, इंग्लिश आणि मराठी. बरं. आपण हव्या त्या लँग्वेजमध्ये ती पूर्ण माहिती घेऊ शकतो. यामध्ये अगदी स्टार्ट टू एंड पूर्ण सर्व माहिती दिलेली असते. बरं. त्यामुळे कुठलाही डाऊट असेल तर आपण हे इन्फॉर्मेशन ब्रोशर कुठलाही व्यक्ती म्हणजे ज्याला इंग्लिश येतं किंवा मराठी येतं तो वाचून समजून घेऊ समजून शकतो. घेऊ शकतो. बरं. सर जसं की तुम्ही ते नॅशनल लेव्हलच्या काही एक्झाम सांगितल्या. तुमची कॅट असेल, ॲटमा असेल किंवा इतर बऱ्याचशा बरोबर. एक्झाम आहेत की जे
MBAला अपेअर होण्यासाठी लागतात. तर ह्या ज्या एक्झाम दिलेल्या आहेत त्याच्यासाठी काही सेपरेट क्रायटेरिया असतो ॲडमिशन फॉर्म भरण्यासाठी, रजिस्ट्रेशनसाठी? काही आता जे रेग्युलर प्रोसेस जी चालू आहे त्याच्यामध्येच हे कॅन्डिडेट सुद्धा फॉर्म भरू शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजे? यांना ह्या प्रोसेसमध्ये एंटर करण्यासाठी आपला गव्हर्नमेंटचा जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जो सीईटी रजिस्ट्रेशन पार्ट आहे तो त्यांना करावाच लागतो. बरं. पण यांना जे अलोकेशन होतं हं. हे ऑल इंडिया सीट्सचं अलोकेशन होतं. बरं, बरं. त्यांना फक्त तेवढीच कॅटेगरी अवेलेबल असते जेवढी ऑल इंडियाची कॅपॅसिटी आहे. बरं. बऱ्याचशा मुलांना एक प्रश्न निर्माण होत असतो, की मी आत्ताशी फायनल इयरला आहे, तर मी अपेअर होऊ शकतो का MBAसाठी? हो. शेवटच्या वर्षाला असलेले विद्यार्थी हे गव्हर्नमेंटची सीईटी नक्कीच देऊ शकतात. बरं. कुठल्याही प्रकारची सीईटी देऊ शकतात. आणि फक्त ज्यावेळी ते ॲक्चुअल ॲडमिशन घेतात कॉलेजला जाऊन, त्यावेळी मात्र त्यांचं ग्रॅज्युएशन हे कंप्लीट असलं पाहिजे आणि त्यांच्याकडे त्या प्रकारचे डॉक्युमेंट्स असले पाहिजे, म्हणजेच रिझल्ट आणि लिव्हिंग सर्टिफिकेट. बरं. आणि हेच जर बाहेरच्या म्हणजे आउट ऑफ स्टेट हे जे स्टुडंट असतील, तर त्यांना अजून काही डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड असतात, जसं मायग्रेशन सर्टिफिकेट. बरं. कारण ते दुसरीकडून इकडे शिफ्ट होत असतात, मायग्रेट होत असतात, त्यावेळी त्यांना मायग्रेशन सर्टिफिकेट कंपल्सरी असतं. मायग्रेशन सर्टिफिकेट कुठून भेटेल? मायग्रेशन सर्टिफिकेट जसं आपल्याला लिव्हिंग सर्टिफिकेट भेटतं, त्याचबरोबर अप्लाय करून मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा आपण मिळवू म्हणजे शकतो. त्या कॉलेजमधून? सेम तिथेच आपल्याला अप्लाय करायचं असतं त्या युनिव्हर्सिटीमध्ये, की मला मायग्रेशन सर्टिफिकेट हवं आहे. तर ते जसं आपण TC, LC त्याचबरोबर MC हे मायग्रेशन सर्टिफिकेट सुद्धा अवेलेबल करून देतात. अवेलेबल करून देतात. आणि ते गरजेचं आहे बाहेरच्या स्टुडंटला ज्यांना महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. किंवा युनिव्हर्सिटी टू युनिव्हर्सिटी जर विद्यार्थी शिफ्ट होत असेल, जसं आपल्याकडे पुणे युनिव्हर्सिटी विद्यार्थी हा जर दुसऱ्या नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये जात असेल, तर त्याला ते मायग्रेशन सर्टिफिकेट लागतं. बरं. माझ्याकडनं एक मागे हे पात्रतेच्या आधी एक क्वेश्चन स्किप झाला माझ्याकडनं, परत डोक्यात आलं. कोणत्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यासाठी MBA हा योग्य मार्ग ठरू शकतो? म्हणजे असं नाही की मला फक्त आवड आहे, पण माझं बॅकग्राऊंड ऑलरेडी दुसऱ्या ब्रांच रिलेटेड असेल किंवा दुसरं स्पेशलायझेशन असेल आणि MBA मी दुसऱ्या याच्यातूनच करतोय, तर याच्याने काही माझ्या भविष्यात काही परिणाम होऊ शकतो का? याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? अशा बऱ्याच केसेस आम्ही बघतो, हं. की जसं एखाद्या विद्यार्थ्याने आर्ट्समध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. बरं. आता आर्ट्स नंतर इमिजिएट असं आपण म्हणू शकत नाही, की त्याने मार्केटिंगला जावं, की फायनान्सला जावं, की ऑपरेशन्सला जावं किंवा ह्युमन रिसोर्सला जावं. बरं. जनरली असं म्हटलं जातं, की ज्यांनी कॉमर्स केलंय त्यांनी फायनान्शियल मॅनेजमेंट केलेलं योग्य. ज्यांनी इंजिनिअरिंग केलंय, स्पेशली मेकॅनिकल इंजिनिअरिंग, प्रोडक्शन इंजिनिअरिंग ह्या बॅकग्राऊंडचे विद्यार्थी हे ऑपरेशन्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंटला जातात. बरं. पण विद्यार्थ्याच्या आवडीनुसार असेही आम्ही विद्यार्थी बघितलेत, की ज्यांनी आर्ट्स केलंय आणि MBA फायनान्स करून एकदम सक्सेसफुल करियर केलेलं आहे. ओके. त्यामुळे आपण त्यांना लिमिट नाही करू शकत. हे विद्यार्थ्याच्या क्षमतेवर क्षमतेवर. आणि आवडीवर ह्या दोन्ही गोष्टी आहेत ज्या मॅटर करतात. पण जनरली विद्यार्थी जर BSc केमिस्ट्री केलेलं असेल, तर तो ऑपरेशन्समध्ये पण जाऊ शकतो आणि मार्केटिंगमध्ये पण जाऊ शकतो. कारण त्याला ते टेक्निकल नॉलेज पण असतं आणि प्रॉडक्ट पण माहीत असतात. तर ह्या गोष्टी सपोर्ट पण करतात, पण ह्या गोष्टी मेन डिपेंडंट असतात ते विद्यार्थ्याच्या आवडीवर. आवडीवर होण्यापेक्षा जर समजा आपण त्याला, मी जेवढी मेहनत करतोय तेवढ्या क्षमता. 2 वर्ग बरोबर, क्षमतेवर, नक्कीच. मी जेवढी मेहनत करतोय तेवढंच जर आउटपुट मला त्या पद्धतीचं भेटणार आहे थोडक्यात. भेटणार. 100% भेटणार. बरं, बरं. सर आता दुसरा जो पार्ट आहे आपला पात्रतेनंतरचा, तो म्हणजे कागदपत्र. ज्याला आपण डॉक्युमेंटेशन म्हणतो, जे रजिस्ट्रेशनसाठी किंवा पुढच्या ॲडमिशनसाठी लागणार आहे. तर त्यावरचा माझा पहिला प्रश्न आहे, की MBAला ॲडमिशनसाठी कोणकोणती कागदपत्रे ही अनिवार्य आहेत? त्याची जी चेकलिस्ट असेल ती थोडी आम्हाला काय आहे हे थोडंसं सांगा सर. सर्वांसाठी लागणारे डॉक्युमेंट आधी सांगतो. 10वी मार्कशीट, हं. 12वी मार्कशीट, ग्रॅज्युएशन मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं लिव्हिंग सर्टिफिकेट, बाहेरच्या युनिव्हर्सिटीतून येत असेल तर मायग्रेशन सर्टिफिकेट, बरं. नॅशनॅलिटी, डोमिसाईल या गोष्टी प्रत्येक विद्यार्थ्याला गरजेच्या असतात. बरं. यानंतर ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशनचा बेनिफिट घ्यायचा असतो, त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट. आता हे कॅटेगरी वाईज काही गोष्टी बदलतात. हं. जसं काही कॅटेगरीला नॉन क्रिमिलियरची गरज नाहीये. बरं. तर त्यांना नॉन क्रिमिलियर तेवढं स्किप केलं जाईल. पण कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट याचबरोबर ज्यांना EBCचा बेनिफिट घ्यायचा असतो किंवा इकॉनॉमिकली वीकर सेक्शन EWS साईडला जायचं असतं, त्यांना त्यांच्या वडिलांचं म्हणजे किंवा घरातल्या कर्त्या व्यक्तीचं इन्कम सर्टिफिकेट हे अनिवार्य असतं. बरं. याच्यातले असे कोणते डॉक्युमेंट आहेत की जे अपडेटेड असले पाहिजे?
जसं आता काय डोमसाईल वगैरे हे काय आधी हो. तुम्ही काढून ठेवलं असेल चालतं. पण असे काही डॉक्युमेंट आहेत की जे करंट मधलेच हवे असतात. तर असे कोणकोणते आहेत ते? सगळ्यात पहिले तर तुमचं सीईटीचं स्कोर कार्ड जे ह्या वर्षीचंच असलं पाहिजे. म्हणजे बरं. 2000 आता 26-27 ला ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचंय त्यांनी सीईटी ही 2026 चीच बाय दिलेली डिफॉल्ट तेच पाहिजे. असलं पाहिजे. हं. हे पहिलं जे डेट वाईज इम्पॉर्टंट आहे. बरं. सेकंड इन्कम सर्टिफिकेट हे मागच्या 3 वर्षाचं लेटेस्ट मागच्या 3 वर्षाचं हवंय. हं. याचबरोबर नॉन क्रिमिलियर हे कमीत कमी 31 मार्च 2027 पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. बरं. आणि बाकी रिझल्ट आपला जो रिझल्ट असतो हा कधी लागलाय यानुसार विद्यार्थ्याचं गॅप सर्टिफिकेट रिक्वायर्ड आहे की नाही हे डिसाईड होतं. अच्छा. तर त्याचा तो आता जस्ट पास आउट असेल तर त्याला कुठलाही अकॅडमिक गॅप नसतो, त्यामुळे त्याला गॅप सर्टिफिकेटची गरज पडत नाही. पण हा विद्यार्थी जर मागे 1 किंवा 2-3 वर्षापासून पूर्वी ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मध्ये त्याने जॉब केला असेल किंवा काही अजून काही केलं असेल. अकॅडमिक जर गॅप असेल तर त्याला प्रॉपर गॅप सर्टिफिकेट हे प्रोड्यूस करावं लागतं. बरं. तर ती एक डेट वाईज गोष्ट आहे की जी प्रोड्यूस करावी लागते. ओके, ओके. सर जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो टी-एफ-डब्ल्यू-एस रिलेटेड आहे. आता हे टी-एफ-डब्ल्यू-एस म्हणजे काय ते थोडंसं एक सांगाल? त्यानंतर टी-एफ-डब्ल्यू-एससाठी काही क्रायटेरिया असतो का? ओके. ट्युशन फी वेवर स्कीम ही टी-एफ-डब्ल्यू-एस स्कीम आहे. ही गव्हर्नमेंटने स्पेशली जे विद्यार्थी केपेबल आहेत, हुशार आहेत, पण त्यांची आर्थिक क्षमता नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी ही स्कीम लॉन्च केलेली आहे. बरं. सपोज एखाद्या कॉलेजचा इनटेक आहे 60, तर या व्यतिरिक्त 5% अजून म्हणजे जवळपास 3 स्टुडंट्स हे टी-एफ-डब्ल्यू-एस कॅटेगरीमध्ये ॲडमिशन घेऊ शकतात. म्हणजे त्याच कॉलेजचा टोटल इनटेक होतो 63. बरं. ऑन अँड अबोव्ह म्हणजे रेग्युलर इनटेकपेक्षा वरची कॅटेगरी जी आहे ती टी-एफ-डब्ल्यू-एस. यामध्ये विद्यार्थ्यांचे जे त्या कॉलेजला हे जे विद्यार्थी घेत आहेत, ह्या सर्वांच्या पुढे त्यांचं मेरिट असलं पाहिजे. म्हणजे हायेस्ट मेरिटवाले 3 स्टुडंट हे टी-एफ-डब्ल्यू-एस कॅटेगरीचा बेनिफिट घेऊ शकतात त्या कॉलेजमध्ये. बरं. म्हणजे 60 ची इनटेक असेल तर 63 63 वरचे जे 3 असतील हे टी-एफ-डब्ल्यू-एस टी-एफ-डब्ल्यू-एस ॲडमिशन घेऊ असतील. शकतात. बरं, पण यासाठी त्यांचा इन्कम हा 8 लाखापेक्षा कमी असला पाहिजे. बरं. म्हणजे त्याला त्यासाठी तसं त्यांना डॉक्युमेंट प्रोड्यूस करावं लागतं. ओके. ठीक आहे. सर नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो ई-डब्ल्यू-एस आणि पी-डब्ल्यू-ए कॅन्डिडेट जे आहेत, पी-डब्ल्यू-डी कॅन्डिडेट्स पी-डब्ल्यू-डी. असं. तर त्याच्यासाठीच्या काही वेगळ्या तरतुदी आहेत का? गव्हर्नमेंटने इकॉनॉमिकली वीकर सेक्शन म्हणजे ई-डब्ल्यू-एस हं. आणि फिजिकली डिसेबल्ड पीपल हं. पी-डब्ल्यू-डी ही जी कॅटेगरी आहे, यांना ऑब्व्हियसली स्पेशल रिझर्वेशन ठेवलेलं आहे. बरं. ज्यांची आर्थिक क्षमता नाहीये किंवा जे फिजिकली डिसेबल्ड आहेत, हं. आपण त्यांना पण 40% मिनिमम डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट त्यांना हे योग्य त्या अथॉरिटीकडून प्रोड्यूस करावं लागतं. त्यानंतरच ते त्या कॅटेगरीमध्ये अप्लाय करू शकतात. बरं. तसंच ई-डब्ल्यू-एससाठी इन्कम सर्टिफिकेट त्यांना प्रोड्यूस करावं लागतं हं. आणि यांना प्रॉपर त्यांचं रिझर्वेशन मिळू शकतं. मायनॉरिटी कॉलेजला जनरली ई-डब्ल्यू-एस हे अवेलेबल नसतं. नॉन मायनॉरिटी कॉलेजला ई-डब्ल्यू-एस ही कॅटेगरी अवेलेबल असते. बरं. आता हे जेवढे पण तुम्ही डॉक्युमेंटसाठीचे क्रायटेरिया असतील किंवा हे रिझर्वेशन वाईज जे क्रायटेरिया तुम्ही सांगितले, हे डॉक्युमेंट लागतात. या सगळ्या गोष्टी अवेलेबल हे त्या आपण जे इन्फॉर्मेशन ब्राउचर सांगितलं त्याच्यात अवेलेबल असते त्या? इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सर्व गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्याच आहेत हं. आणि वेळोवेळी सर्व कॉलेज हे प्रयत्न करतात की त्या सर्व विद्यार्थ्यांना अपडेट करावं. बरं. आणि विद्यार्थ्यांनी पण जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला एमबीए कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय तर ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन हे कागदपत्र वेळेत तयार ठेवणे हे अपेक्षित असतं. अपेक्षित आहे. ठीक आहे. सर आपला जो पुढचा पार्ट आहे कागदपत्रानंतरचा तो आहे रजिस्ट्रेशन. जिथून ॲडमिशन प्रोसेस बरोबर. स्टार्ट होते आपण म्हणतो. हम्म. तर याच्याविषयी आता थोडंसं समजून घ्यायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे माझा, की MBAसाठी DT महाराष्ट्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करताना आपण काय काळजी घ्यायची किंवा ती ही प्रोसेस कशी आहे हे समजून सांगाल थोडं? रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ह्या 2 स्टेप असतात ज्या एक सायमल्टेनियसली रन होत असतात. रजिस्ट्रेशन म्हणजे विद्यार्थी परत आपले सगळे डिटेल्स म्हणजे फिल करत असतो त्या पोर्टलवर. त्यामध्ये जेव्हा तो सीईटीचा आपला आयडी टाकत असतो, त्यावेळी सीईटीचा स्कोर आणि तिथे असलेलं आपलं रजिस्टर्ड नाव हे ऑलरेडी फेच होत असतं. फेच म्हणजे तिथे ऑलरेडी डिस्प्ले होत असतं. हं. आपल्या स्कोरनुसार आपलं नाव वगैरे सगळ्या गोष्टी तिथे येऊन जातात. त्यानंतर आपले सर्व डिटेल्स जसं ईमेल आयडी, आपला ॲड्रेस, आपला मोबाईल नंबर ह्या सगळ्या गोष्टी तिथे मेन्शन करायच्या असतात. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी विद्यार्थ्यांनी घ्यायची आहे, की जो स्वतःचा हा मोबाईल नंबर आहे, तोच त्यांनी तिथे रजिस्टर करायचा आहे. बरं. होतं काय, की माझ्याबरोबर
मित्र आलेला आहे, माझ्या मोबाईलला रेंज नाहीये, मग मी त्याचा आत्ता तात्पुरता टाकून दिला काही OTP येण्यासाठी. ह्या गोष्टी झाल्यानंतर नंतर ऍडमिशनच्या वेळी तो मोबाईल नंबर अवेलेबल नसला तर मुलांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर ह्या गोष्टी मुलांनी खूप केअरफुली भरायच्या असतात. याचबरोबर पुढची स्टेप असते डॉक्युमेंट अपलोडिंग. बरं. तर डॉक्युमेंट हे प्रॉपर सांगितलेल्या साईज प्रमाणे म्हणजेच PDF फॉर्मॅटमध्ये 1 MB पेक्षा कमी साईजमध्ये त्यांनी प्रॉपर स्कॅन करून व्हिजिबिलिटी चेक करून की ते डॉक्युमेंट स्कॅन केलेलं डॉक्युमेंट प्रॉपर दिसतंय का हे चेक करून अपलोड करण्याची काळजी घ्यावी. बरं. योग्य टॅबला योग्य डॉक्युमेंट अपलोड झाले की नाही हे पण व्ह्यू करण्याचा ऑप्शन असतो, ते पण त्यांनी चेक करावं. आणि हे सगळं झाल्यानंतर सबमिट करताना आपल्याला परत एकदा काळजी घ्यायची असते की आपण सगळे डॉक्युमेंट्स एकदा परत चेक व्हेरीफाय करून बघून घ्यावेत. बरं. हे झालं रजिस्ट्रेशन पार्ट. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजे योग्य त्या ठिकाणी 2 ऑप्शन असतात. एक असतं ई स्क्रुटिनी आणि एक असतं फिजिकल स्क्रुटिनी. बरं. तर फिजिकल म्हणजे आपल्याला योग्य त्या फॅसिलिटेशन सेंटरला जाऊन FC सेंटर म्हणतो आपण त्यांना, त्याची लिस्ट पण आपल्याला CETच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे. त्यानुसार विद्यार्थी सगळ्यात आपल्या जवळचं, तो जिथे राहतोय त्याच्या सगळ्यात जवळचं FC सेंटर त्याला निवडायचं असतं. बऱ्याच वेळी विद्यार्थी आणि पालकांचा एक गैरसमज असतो की ज्या ठिकाणी मला ऍडमिशन घ्यायचंय त्याच ठिकाणी मी व्हेरिफिकेशन केलं पाहिजे. तर बरं. हा गैरसमज त्यांनी पहिले काढून टाकावा. व्हेरिफिकेशन ही एक फक्त स्टेप आहे, ती त्यांनी नियर बाय सेंटरला आपल्या जवळपास असलेल्या कुठल्याही सेंटरला केली तरी त्यांना ऍडमिशन कुठेही घेता येतं. बरं. तर त्या ठिकाणी त्यांनी जाऊन आपले हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट हे सर्व त्यांना दाखवायचे असतात. तिथे जी अथॉरिटी असते हे सर्व डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून त्यांना ऑनलाईन एक प्रिंट काढून देत असतात, जी प्रिंट आपल्याला ऍडमिशनच्या वेळी प्रोड्यूस करायची असते. हे झालं फिजिकल स्क्रुटिनी. ज्या विद्यार्थ्यांना कुठे पॉसिबल नाहीये किंवा जे टेक्निकली खूप साऊंड आहेत, टेक सॅव्ही आहेत, हे विद्यार्थी आपले डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करून ई स्क्रुटिनीसाठी अप्लाय करू शकतात. ई स्क्रुटिनी हे गव्हर्नमेंट डिसाईड करतं की हे कुठल्या सेंटरला जाईल. साधारण 1 ते 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला ई स्क्रुटिनीचा रिप्लाय मिळून जातो. जर डॉक्युमेंट आपले प्रॉपर असतील, सिक्वेन्समध्ये असतील, प्रॉपर व्हिजिबल असतील तर ती ई स्क्रुटिनी सक्सेसफुल होते. अदरवाईज जर काही इश्यू असेल तर तिकडून आपल्याला मेसेज येतो तसा की हे डॉक्युमेंट बरोबर व्हिजिबल नाहीये किंवा हे प्रॉपरली अपलोडेड नाहीये, हे डॉक्युमेंट व्हॅलिड नाहीये, असे जे काही मेसेज असतात त्यांना आपल्याला योग्य तो रिप्लाय द्यायचा असतो. बरं. जनरल वेवर जर बोलायचं म्हटलं, एक फिजिकल स्क्रुटिनी आहे आणि एक ई ई स्क्रुटिनी आहे. स्क्रुटिनी. तुमच्यानुसार फिजिकल चांगली की ई स्क्रुटिनी चांगली? जर विद्यार्थ्याला पॉसिबल असेल तर त्याने फिजिकल स्क्रुटिनीसाठीच जावं. याचा बेनिफिट हा असतो की समोर स्क्रुटिनी ऑफिसर आपल्याला फिजिकली प्रेझेंट असतो आपल्याला एक्सप्लेन करण्यासाठी की आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही इश्यू आहे का. हा डॉक्युमेंट सगळं झाल्यानंतर आपल्याला म्हणजे त्याच ठिकाणी करेक्शन करण्याचा चान्स मिळतो. ई स्क्रुटिनीमध्ये काय होतं की सेंटर हे आपल्यापासून दूर पण असू शकतं. बरोबर. ते स्क्रुटिनी जी ई स्क्रुटिनी असते ते सेंटर गव्हर्नमेंट अलोकेट करतं, त्यामुळे ते आपल्यापासून दूर पण असू शकतं. काही इश्यू झाला, समोरून रिप्लाय यायला उशीर झाला तर आपल्या डेडलाईन मिस होण्याचा चान्स असतो किंवा त्यांनी पाठवलेला मेसेज, जसं मी आधी सांगितलं, मागच्याच वर्षी एक केस झाली. एका विद्यार्थ्याने रजिस्ट्रेशन करताना मित्राचा मोबाईल दिलेला, ई स्क्रुटिनीसाठी अप्लाय केलं, तिकडून आलेला मेसेज मित्राच्या मोबाईलवर, ज्याने बघितलाच नाही. आणि हा प्रॉब्लेम विद्यार्थ्याला समजलाच नाही की आपल्या ई स्क्रुटिनीला प्रॉब्लेम आहे. डेडलाईन निघून गेल्यानंतर त्यांना इन्स्टिट्यूट लेवलसाठी अप्लाय करावं लागलं. म्हणजे ते कॅप राऊंडच्या प्रोसेसमधूनच बाहेर पडले. तर हा असे प्रॉब्लेम्स, मल्टिपल प्रॉब्लेम्स येऊ नये यासाठी विद्यार्थ्यांनी फिजिकल स्क्रुटिनी ही एक ऑप्शन बेटर आहे त्या गोष्टीसाठी. ओके. समजा जर माझी रजिस्ट्रेशनची जी डेडलाईन आहे, ठीक आहे, रजिस्ट्रेशनची डेडलाईन जर संपलेली असेल तर मला पुढे चान्स आहे का कॅप राऊंड भरण्यासाठी किंवा ऍडमिशन घेण्यासाठी? जनरली ज्यांना MBA करायचंच आहे, अगदी मनापासून करायचंय, त्यांनी रजिस्ट्रेशन डेट ही फॉलो करणं खूप आवश्यक आहे. अगदी लास्ट डेला रजिस्ट्रेशनला न जाता लास्ट मिनिट हॅसल आपण म्हणतो, खूप इश्यूज येतात, सर्व्हरला इश्यू असतात किंवा खूप लोड आलेला असतो. ह्या गोष्टी टाळण्याकरता त्यांनी वेळेच्या आत ह्या गोष्टी करणं अपेक्षित असतं. पण तरी जर रजिस्ट्रेशनची डेडलाईन गेली तर तो विद्यार्थी कॅप राऊंडसाठी एलिजिबल नसतो. पण एक लास्ट ऑप्शन म्हणून एक आहे की सर्व कॅप राऊंड संपल्यानंतर ज्या कॉलेजला काही जागा रिक्त राहतात त्या इन्स्टिट्यूट लेवल आपण म्हणतो, त्या इन्स्टिट्यूट लेवलसाठी ही व्यक्ती इलिजिबल आहे, कारण त्यांनी CET दिलेली आहे. ही व्यक्ती त्या ठिकाणी अप्लाय करू शकते. पण मग परत प्रॉब्लेम तोच येतो की सर्व कॅप राऊंड संपल्यानंतर मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की सर्व चांगले कॉलेजेस, चांगले लोकेशन्स हे सगळे फील्ड होऊन गेलेले असतात. आपल्याला उरलेल्या जागांमधून निवडावं लागतं. हा एक
प्रॉब्लेमच आहे. कॉलेजची चॉईस ही राहत नाही चॉईस भरपूर. राहत नाही आपल्याकडे, खूप कमी चॉईस राहते आणि राहिली तरी खूप कमी चान्स राहतो. कारण आपल्यासारखे विद्यार्थी परत तिथे पण मेरिट बघितले जातात. मग बरोबर त्या आहे. ठिकाणी पण आपल्याला नंबर लागला पाहिजे. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मेरिट लिस्ट अँड द रँकिंग रिलेटेड. तर MBA मेरिट लिस्ट कशी तयार होते? कारण रजिस्ट्रेशन झाल्यानंतरचा पुढचा टप्पा जो आहे तो आपण सांगितला होता की काय प्रोव्हिजनल मेरिट लागतं आणि फायनल मेरिट बरोबर लागतं. तर हा जो स्कोर आहे तर हा कशा पद्धतीने तो फायनलाइज होतो किंवा मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लागते? मेरिट लिस्ट ही मेनली आपलं जे सीईटीचे पर्सेंटाईल असतात हं. तेच कन्सिडर केले जातात. बरं. सीईटीचे पर्सेंटाईल नुसार त्यांचा गुणवत्ता यादी किंवा मेरिट लिस्ट हं. आपण म्हणतो त्यानुसार ती जनरेट होते. ज्या विद्यार्थ्यांचा पर्सेंटाईल सेम आहे, मग अशा विद्यार्थ्यांच्या वेळी टाय, आपण त्याला टाय म्हणतो. बरं. ज्यावेळी टाय सिच्युएशन असते, टाय सिच्युएशनमध्ये त्या विद्यार्थ्याचा 12वी किंवा डिप्लोमा जो काही कोर्स त्यांनी केलेला आहे त्याचा पर्सेंटेज बघितले जातात. बरं. त्या लेवलला पण टाय आलं तर 10वीचे पर्सेंटेज बघितले जातात. त्या पण लेवलला टाय आलं तर त्या विद्यार्थ्याचे 10वीचे सायन्सचे मार्क्स बघितले जातात. त्यालाही टाय आलं तर त्याचे मॅथ्सचे मार्क्स बघितले जातात आणि त्यालाही टाय आलं तर ॲट द एंड इंग्लिशचे मार्क्स बघितले जातात. आणि बरं. यासाठीच हा सगळा डेटा आपण रजिस्ट्रेशन करताना खूप खूप केअरफुली केअरफुली भरणं बरं. खूप आवश्यक आहे. एवढ्या टाय येणं सिच्युएशन ही खूप म्हणजे ऑलमोस्ट निग्लिजिबल चान्स आहेत. बरं. पण हे सगळ्या सिच्युएशन फॉलो केले जातात ओके. आणि त्यानुसार त्याचा मेरिट स्कोर जनरेट होतो. त्यामुळे जर विद्यार्थ्यांनी असं बघत असतील की मेरिट स्कोर तर दिसताना आपल्याला दिसतो सेम आहे, पण मग माझा नंबर खाली का? तर त्याचं रिझन हेच आहे की ह्या सगळ्या लेवल्स पार केल्या जातात. ओके. त्यावरूनच एक प्रश्न माझ्या डोक्यात असा आला, की जी फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी आपण सांगितली. तर हो. फायनल जर जी मेरिट लिस्ट असणार आहे, त्या मेरिट लिस्टनुसार मला काही स्ट्रॅटेजी बनवता येते का कॉलेज चूज करताना? नक्कीच. ही फायनल मेरिट लिस्ट त्यासाठीच असते की आपण आपली रँकिंग बघून हं. त्यासाठी आणि आपल्या त्या रँकिंगच्या नुसार आपण आपलं कॉलेज सिलेक्ट करू शकतो. बरं. दरवर्षी गव्हर्नमेंट कट ऑफ लिस्ट जनरेट करत असते. हं. म्हणजे मागच्या वर्षी कुठल्या कॉलेजला किती कट ऑफ होता हे सगळं लिस्ट आपल्याला अवेलेबल असते DTEच्या वेबसाईटवर. बरं. ह्या लिस्ट बघून आपण आपली चॉईसनुसार, समजा मला XYZ कॉलेज घ्यायचं आहे, तर मागच्या वर्षी त्याचा कट ऑफ किती होता आणि आज माझा मेरिट लिस्टचा नंबर काय आहे, तर माझा किती चान्स आहे त्या कॉलेजला लागण्याचा, नंबर लागण्याचा, बरं. हे मला अंदाज येतो आणि या अंदाजानुसार मी माझी चॉईस लिस्ट तयार करू शकतो जी मला कॅपच्या ऑप्शन फॉर्ममध्ये भरायची आहे. बरं. तर तो मेरिट लिस्ट हा कॅप ऑप्शन फॉर्मची लिस्ट तयार करण्याकरता खूप इम्पॉर्टंट आहे. अच्छा. म्हणजे त्याच्यावर मी स्ट्रॅटेजी ठरवू शकतो, हो, की कोणतं कॉलेज मला लागू शकतं किंवा काय? बरोबर आहे. ओके. आणि हे जे जेवढे पण कट ऑफ आहेत मागच्या वर्षाचे किंवा त्याच्या आधीचे, हे मला कोणत्या वेबसाईटवर भेटतील? आपल्या DTच्या वेबसाईटवर, ऑफिशियल वेबसाईटवर हे सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत. जे दरवर्षी CET सेलचं सीईटी तुम्ही सेल, त्याचं येस. CET सेल. सीईटी सेलच्या वेबसाईटवर आपले हे सर्व डिटेल्स अवेलेबल आहेत. सर्व कट ऑफ्स, प्रत्येक कॉलेजचे कट ऑफ्स, इव्हन कॅपराउंड वाईज कट ऑफ्स अवेलेबल असतात. बरं. त्या ठिकाणी आपण हे बघू शकतो की माझा नंबर कुठल्या कॉलेजला लागू शकतो. त्यानुसार मी माझी चॉईस कोड ठरवतो. ठरवतो. आता कॅप राउंड विषयीच बोलतोय, तर तोच पुढचा जो पार्ट असणार आहे आपला, त्याच्याविषयी एक प्रश्न असा आहे, की MBAसाठी कॅप राउंड्स किती असतात? त्यानंतर वेळापत्रक साधारण कसे असणार आहे त्याचा? अ, अंदाजे सध्या ह्या 26-27 साठीचा जो ॲडमिशन प्रोसेस आहे, त्याच्यात अंदाजे काय वाटतं कसं असणार आहे ते? मागच्या वर्षीपासून सीईटीने 4 कॅप राउंड कंडक्ट केलेले आहेत. तर बरं. अपेक्षा आहे की ह्याही वर्षी 4च कॅप राउंड असतील. साधारणपणे 20 जुलैला फायनल मेरिट लिस्ट अपेक्षित आहे आणि त्यानंतर इमिजिएट कॅप राउंड 1 सुरू होईल. हं. तर जुलै एंडपर्यंत कॅप राउंड 1चा रिझल्ट आणि अलोकेशन डिस्प्ले होऊन जाईल आणि ऑगस्टमध्ये कॅप राउंड 2, 3, 4 हे कंप्लीट होणे अपेक्षित आहे बरं. आणि ऑगस्ट एंड ते सप्टेंबर फर्स्ट वीक हे कॉलेज स्टार्ट होण्याचे चान्सेस आहेत. सर्व कॉलेज त्यावेळी स्टार्ट होतील. बरं. जनरली थर्ड राउंड नंतर बरेचसे कॉलेज हे कॉलेज स्टार्ट करण्याचा निर्णय घेतात. त्याचं रिझन हेच असतं की थर्ड राउंडपर्यंत त्यांची जवळपास पूर्णपणे ॲडमिशन झालेली असते. झालेले असतात. ठीक आहे. सर ऑप्शन फॉर्म भरताना बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं, की मला जर सपोज स्पेशलायझेशन घ्यायचं आहे, की मला मार्केटिंग घ्यायचं आहे किंवा फायनान्स घ्यायचं आहे. तर मला ऑप्शन फॉर्म भरतानाच किंवा कॉलेज चूज करताना पहिले मला अ, हेच चूज करावं लागणार आहे, की मी मार्केटिंगमध्येच ऑप्शन फॉर्म भरेल. तर हा जो गैरसमज आहे, तर हे असं असतं
का स्टार्टिंगची काय जी प्रोसेस आहे ती थोडीशी सांगाल सर? ओके. नाही, विद्यार्थ्यांना सुरुवातीला फक्त कॉलेज चूज करायचं असतं बरं. आणि कॉलेज चूज केल्यानंतर तिथे ॲडमिशन मिळाल्यानंतर हं. सुरुवातीचं जनरली फर्स्ट सेमेस्टर किंवा फर्स्ट इयर हे कॉमन असतं. ज्या ठिकाणी विद्यार्थी सर्व प्रकारचे सब्जेक्ट शिकतात आणि सेकंड सेम किंवा सेकंड इयर यामध्ये त्यांना त्यांचं स्पेशलायझेशन निवडायचं असतं. बरं. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं असं ॲलोकेशन आधीच होत नाही, की तुम्ही मार्केटिंगला आहात किंवा तुम्ही फायनान्सला आहात. सुरुवातीला फक्त तो स्टुडंट त्या कॉलेजचा स्टुडंट असतो, MBA स्टुडंट असतो आणि फर्स्ट सेम किंवा फर्स्ट इयर संपल्यानंतर त्यांना त्यांचं स्पेशलायझेशन निवडायचं असतं. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल जे आहे प्रत्येक विषयाचं थोडं शिकवलं जातं बुवा हो, जसं फर्स्ट फर्स्ट सेमला. फर्स्ट सेमला म्हटलं तर त्यांना फायनान्स अकाउंटिंगचा एक सब्जेक्ट असतो, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा एक सब्जेक्ट असतो, ऑपरेशन्सचा एक सब्जेक्ट असतो, रिसर्चचा एक सब्जेक्ट असतो. हे हं. जनरलाइज जसं इंजिनिअरिंगमध्ये पण फर्स्ट इयर असतं, हं. ज्या ठिकाणी विद्यार्थी सिव्हिलचा एक सब्जेक्ट शिकतो, मेकॅनिकलचा एक सब्जेक्ट शिकतो, इलेक्ट्रिकलचा एक सब्जेक्ट शिकतो. त्याचप्रमाणे MBAमध्ये सुद्धा सर्व स्पेशलायझेशनला टच दिला जातो आणि त्यानंतर म्हणजे विद्यार्थी त्या लेव्हलला पण येतो, की मला नक्की आवडतं काय? ओके. हं, हं. जो बऱ्याच वेळा आम्ही हे पण बघितलेलं आहे, की ॲडमिशन घेताना विद्यार्थी डोक्यात असतं, की मला मार्केटिंग मॅनेजमेंटच करायचंय बरं. आणि तो त्याचं कॉमन सेमिस्टर किंवा कॉमन इयर संपल्यानंतर तो फायनान्सला गेलेला असतो. कारण तोपर्यंत त्याला आयडिया आलेली असते, की या सब्जेक्टमध्ये काय आहे? ह्या पुढे अपॉर्च्युनिटी, करियर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? आणि मला काय काम करायला आवडेल आयुष्यभर? हे त्याला कदाचित नंतर कळतं. त्यामुळे अच्छा. सुरुवातीला स्पेशलायझेशनचा विचार न केलेलाच बरा. बरं. एक व्हिजन असलं पाहिजे, पण तुमच्या ऑब्व्हियसली. आवडीवर पण त्या गोष्टी डिपेंड करतात बऱ्याच बुवा वेळी थोडक्यात. त्या गोष्टी बदलतात. ओके. सर एक फ्रीज आणि नॉट फ्रीज हा ऑप्शन एक आहे. जे ऑप्शन फॉर्म भरताना जेव्हा पुढचं मेरिट लागतं म्हणजे कॅपराउंड 1चं बरोबर आहे. मेरिट लागतं त्यानंतर फ्रीज आणि नॉट फ्रीज हे 2 ऑप्शन नेहमी घुटमळत असतात त्या विद्यार्थ्याच्या डोक्यामध्ये. तर हो. याची काय स्ट्रॅटेजी आहे? या ऑप्शनचा काय फायदा होतो याचं थोडंसं सांगाल? कॅप राउंड 1 मध्ये आपण जे काही ऑप्शन फॉर्म भरतो, मग मिनिमम 1 ऑप्शन असतं किंवा मॅक्सिमम 300 ऑप्शन असतात. हं. तर यामध्ये ज्यावेळी अलोकेट होतं कॉलेज, आपल्याला जे काही कॉलेज आपल्या स्कोरनुसार अलोकेट होतं. तर त्यामध्ये कॅप राउंड 1 मध्ये जर ऑप्शन 1 लागलेला आपल्याला मिळालेला असेल, आपला हं. पहिलीच चॉईस आपल्याला जर कॉलेज मिळालं असेल, तर ते हं. कंपल्सरी असतं. तसंच कॅप राउंड 2 मध्ये पहिले 3 ऑप्शन कंपल्सरी असतात आणि कॅप राउंड 3 मध्ये पहिले 6 ऑप्शन कंपल्सरी असतात. बरं. म्हणजे 1, 3 आणि 6 यापैकी जर कुठलेही आपल्याला कॉलेज त्या राउंडमध्ये मिळालं, हं. तर ते आपल्याला कंपल्सरी आहे, की त्या ठिकाणी आपण जाऊन ॲडमिशन करायचंच आहे. करायचंच आहे. हो. बरं. अदरवाईज आता समजा मी एक एक्झाम्पल, हं. की तुम्ही फॉर्म भरलाय आणि तुम्ही 10 ऑप्शन टाकलेत बरं. पहिल्या राउंडला हं. आणि पहिल्या राउंडला तुम्हाला तुमचं 8 नंबरचं कॉलेज मिळालंय. ओके. आता 8 नंबर हे तुमच्या कंपल्सरी लिस्टमध्ये नाहीये. कारण कॅप राउंड 1 साठी फक्त फर्स्ट ऑप्शन कंपल्सरी आहे. बरोबर. आता 8 नंबरचं मिळालंय, पण ऑब्व्हियसली जे तुम्ही पहिले 7 भरलेत हे तुमची त्याच्या आधीची चॉईस आहे. मग तुमची इच्छा असते, की मला किंवा प्रयत्न असतो, की मला याच्या वरच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं. हं. मग त्यासाठी एक नॉमिनल फीज असते ₹1000. हं. ती फीज भरून तुम्ही सीट फिक्स करून म्हणजे सीट अलोकेट करून ठेवू शकतात, रिझर्व्ह करून ठेवू शकतात तुमच्यासाठी हं. आणि तुमची नेक्स्ट राउंडसाठी एलिजिबिलिटी तयार होते. बरं. म्हणजे तुमची विलिंगनेस दाखवतात तुम्ही. आता सेकंड राउंडला जाताना सुद्धा तुमच्याकडे चॉईस असते, हं. की तुम्ही तुमचे ऑप्शन्स तसेच ठेवायचेत, की तुम्हाला बदलायचे असतील तर तुम्ही बदलू पण शकता. समजा तुम्ही 10च्या ऐवजी 12 टाकले. बरं. तर 13वा ऑप्शन हे बाय डिफॉल्ट हे जे तुमचं रिझर्व्ड केलेलं सीट आहे, ते ऑप्शन डिस्प्ले होतं. ओके. म्हणजेच याचा अर्थ काय असतो, की तुम्ही सेकंड राउंडसाठी अजून 12 ऑप्शन निवडतायत. 12 पैकी काही प्रयत्न करतायत, की याच्यापैकी मला काही मिळतंय का? आणि नाहीच मिळालं तर माझं 13वा ऑप्शन तर आहेच. ओके. हे झालं नॉट फ्रीजचं ऑप्शन. याला आपण बेटरमेंट पण म्हणतो. बरं. आणि एखाद्या विद्यार्थ्याला समजा तुम्हालाच आता पहिल्या राउंडला आपण एक्झाम्पल घेतलं होतं, की 8वं कॉलेज मिळालं. बरोबर. 8व्या नंबरचं कॉलेज मी सॅटिस्फाईड आहे, मला घ्यायचंय, तर मी 8व्या नंबरला फ्रीज केलं. तर मग याचा अर्थ काय, की मला पुढच्या 4 दिवसात जे काही मला टाईम पिरियड दिलेला आहे, टाईम पिरियड. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी प्रोसिजर कंप्लीट करण्यासाठी माझे डॉक्युमेंट्स, फीज वगैरे जे काही आहे, ती जाऊन कंप्लीट करणे. रिपोर्टिंग आपण त्याला म्हणतो. ही रिपोर्टिंग करणे, हे त्याला अपेक्षित असतं. पण एकदा फ्रीज केल्यानंतर मग तुम्ही पुढच्या राउंडसाठी एलिजिबल नसतात. नसतात. ओके. जर पुढच्या राउंडला आपल्याला जायचं असेल, हं. तर आपल्याला नॉट फ्रीज म्हणजेच बेटरमेंट हा ऑप्शन निवडणं आवश्यक आहे. आवश्यक आहे. बरं. जेव्हा माझा सेकंड कॅप राउंड असतो त्याच्यामध्ये माझे 12 ऑप्शन ऑलरेडी जर मी भरलेले असतील, 13वा ऑप्शन माझा ऑलरेडी फर्स्ट राउंडमध्ये जो नॉट फ्रीज केलेला असतो, तो रिझर्व्ह झालेला असतो. बरोबर आहे. आता मी जेव्हा थर्ड ऑप्शन जेव्हा भरतोय, तर त्यामध्ये भरताना माझा हा जो फर्स्ट राउंडमधला जो
जो रिझर्व्ह रिझर्व्ह केलेला. झाला आहे 13 नंबर, तो परत पुढे थर्ड कॅप राउंडसाठी जातो का तो बाय डिफॉल्ट तिथून कट होतो? हे परत तुमच्यावर डिपेंड असतं, की तुम्ही सेकंड राउंड नंतर काय करताय? फ्रीज की नॉट फ्रीज? बरं. सेकंड राउंड नंतर परत तुम्हाला तीच प्रोसिजर करायची आहे. तुम्हाला जर समजा तुम्ही परत 12 ऑप्शन दिलेले आहेत. बरोबर. 12 पैकी तुम्हाला तुमचं 3 नंबरचं कॉलेज मिळालं. तुम्हाला ते आवडतंय आणि तुम्ही सॅटिस्फाईड आहात. तर तुम्ही 3 फ्रीज केलं, तर मात्र तुम्ही आता राउंडच्या बाहेर पडले. आता तुम्हाला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके. पण अजूनही तुम्ही सॅटिस्फाईड नाही आहेत, तर तुम्ही परत नॉट फ्रीज करायचं. आता मात्र तुम्हाला पैसे भरायची गरज नाही. कारण जे ₹1000 जी नॉमिनल फीज होती, हं. ती तुम्ही फर्स्ट राउंडला भरलेली आहे. आता परत नॉट फ्रीज करायचंय आणि परत थर्ड राउंडसाठी तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. आता तुम्ही 12 ठेवा, 15 करा किंवा परत 10 वर या. ही तुमची चॉईस आहे. ओके. तुमचं जे रिझर्व्हड आहे, ते परत लास्टला येणारच आहे. पण हे अच्छा. लास्ट राउंडला ॲप्लिकेबल होत नाही. लास्ट राउंडला मात्र जे मिळेल ते तुम्हाला घेणंच आहे. अदरवाईज तुम्ही सिस्टम या पूर्ण याच्या प्रक्रियेतून प्रक्रियेतून बाहेरच बाहेर निघतात. पडाल. सर समजा फ्रीज केलेला आहे. ज्या पण कॅप राउंडमध्ये माझा नंबर लागला, तिथं ओके. मी फ्रीज केलं. बरोबर. यानंतरची जी पुढची प्रोसेस ती काय असते? फ्रीज केल्यानंतर पुढची प्रोसेस असते, पुढचा टाईम पिरियड इमिडिएटली बघणे. रिपोर्टिंग नंतर साधारण 4 दिवसाचा किंवा 5 दिवसाचा मॅक्सिमम पिरियड मिळतो. आपण आपल्याला फ्रीज केलेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणे. हं. आता रिपोर्टिंग करणे म्हणजे काय? त्यांची ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करणे. बरं. तिथे जाऊन त्यांची ॲडमिशन प्रोसेस समजून घेणे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट सगळे प्रोड्यूस करणे, त्यांच्या फीज वगैरे रिक्वायरमेंट जे असतात त्या फुलफिल करणे आणि अ, ती एक रिसिप्ट जी असते म्हणजे जे कॉलेज असतं त्याच्या पुढची स्टेप कॉलेज करतं. ह्या विद्यार्थ्यांनी रिपोर्टिंग केलंय, हे वरती DTला अपडेट केलं जातं, की ह्या विद्यार्थ्याची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. ओके. म्हणजे तिथे जाऊन त्या कॉलेजला जे पण कॉलेज अलॉट झालंय त्या कॉलेजला जाऊन डायरेक्टली ॲडमिशन प्रोसेस जी आहे, म्हणजे डॉक्युमेंट कंप्लीट जमा करणे, करणे असेल किंवा फीज पे कन्फर्मेशन करणे. करणं असेल, पेड करणं असेल, हे येस, सगळ्या गोष्टी तिथे कंप्लीट होऊन जातात. कंप्लीट करायचं. ओके. म्हणजे ॲडमिशन माझं कन्फर्म झालेलं आहे त्या ठिकाणचं. बरोबर. ओके. ओके. सर नेक्स्ट क्वेश्चन माझा आहे तो अगेन्स्ट कॅप रिलेटेड. तर ही अगेन्स्ट कॅप ॲडमिशन जे आहे, ही प्रोसेस काय असते? अगेन्स्ट कॅप म्हणजे आता परत काय होतं ज्यांचं कॅप राउंड मिस होतो, जे कुठल्याही कारणास्तव हं. त्यांनी डेडलाईन्स फॉलो नाही केल्या किंवा त्यांना हवं ते कॉलेज नाही मिळालं. या विद्यार्थ्यांसाठी लास्ट ऑप्शन जो असतो, तो इन्स्टिट्यूट लेव्हल ज्याला आपण अगेन्स्ट कॅप म्हणतो. ज्या कॉलेजेसकडे 4ही राउंड संपल्यानंतर सुद्धा जागा रिक्त आहेत, त्या जागांवर हे विद्यार्थी क्लेम करू शकतात. त्याला म्हणतो आपण अगेन्स्ट कॅप किंवा इन्स्टिट्यूट लेव्हल. हं. त्यासाठी सुद्धा प्रोसिजर रन करावी लागते प्रत्येक कॉलेजला. त्यांना त्यांच्या रिक्त जागा डिस्प्ले कराव्या लागतात, की आमच्याकडे एवढ्या जागा आहेत. मग ह्या रिक्त जागा डिस्प्ले झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला अप्लाय करायचं असतं. ते ॲप्लिकेशन केल्यानंतर त्या कॉलेजला मेरिट लिस्ट जनरेट करणं आवश्यक आहे. जेवढे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे, हं. त्या सर्वांचे मेरिट स्कोर बघून परत मेरिट लिस्ट जनरेट होते आणि त्यानुसार पुढे त्यांना ॲडमिशन मिळतं. बरं. सर परत आपण एक त्या स्पेशलायझेशन जो होतं, हं, हं. त्याच्यावर परत थोडंसं येऊयात. हा हो, नक्की, जनरलाइज नक्की. पार्ट झाला. बरोबर. तर स्पेशलायझेशन जे आहे, तर त्यामध्ये कॉलेज आणि प्लेसमेंट रेकॉर्ड हं, हं. या गोष्टी कशा मॅटर करतात स्पेशलायझेशन निवडताना किंवा एखादं कॉलेज चूज करताना? आता आपण जसं सुरुवातीला बोललो, की हा बऱ्याच जणांचा जवळपास शेवटचा शैक्षणिक टप्पा असतो. बरोबर. म्हणजे यानंतर विद्यार्थी एक तर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार हं. किंवा स्वतःसाठी काहीतरी जॉब बघणार. तर ऑब्व्हियसली मुलांसाठी ते प्लेसमेंट इम्पॉर्टंट असतंच. रादर कॉलेजला गेल्यानंतर काय अपेक्षित आहे, की तो कोर्स प्रॉपरली कंप्लीट करणे. त्यांनी आपल्या स्टुडंट्समध्ये प्रॉपरली ते स्किल्स डेव्हलप करणे. बरं. त्यांना त्या जॉब किंवा व्यवसायासाठी तयार करणे. ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. तर आता विद्यार्थी आणि पालक यांचा पहिला प्रश्न असतो, कुठेही ॲडमिशन घ्यायला किंवा इन्क्वायरी करायला गेल्यानंतर पहिला प्रश्न असतो, की तुमच्याकडे प्लेसमेंट काय आहेत? बरं. पॅकेज काय आहेत? हं. विद्यार्थ्यांनी किंवा पालकांनी पहिले विचारलं पाहिजे, की तुमच्याकडे एज्युकेशन कुठल्या लेव्हलला दिलं जातं? कशाप्रकारे दिलं जातं? फॅकल्टी कशी आहेत? फॅकल्टी किती केपेबल आहेत? हे सगळं चेक करणं अपेक्षित असतं. तर आता प्लेसमेंटवर जास्त भर दिला जातो. मान्य प्लेसमेंटही गरजेचं आहेच. हं. आणि आता प्लेसमेंटवर विषय निघालाच आहे, तर मग प्रत्येक कॉलेजचं प्लेसमेंट रेकॉर्ड हे डिस्प्ले केलेलं असतं. प्रत्येक कॉलेजकडे अवेलेबल असतं. आपण फक्त हायेस्ट पॅकेज न बघता, आता हायेस्ट पॅकेज हा कन्सेप्ट कसा असतो, एखादा विद्यार्थी असतो त्याला जर आपल्याला 50 लाखाचं पॅकेज मिळालं, तर ते ऑब्व्हियसली कॉलेज आपलं हायलाइट करणारच, कुठलंही करणारच. कॉलेज. हं. पण विद्यार्थ्यांनी फक्त ते 50 लाखाचं पॅकेज बघून तिकडे पळणं हे योग्य नाहीये. ओके. त्यांना ॲव्हरेज पॅकेज विचारणे किंवा लोएस्ट पॅकेज विचारणे, ह्या सुद्धा गोष्टी, की लोएस्ट पासून हायेस्ट पर्यंतमध्ये डिफरन्स काय आहे? मीडियन एक कन्सेप्ट असते, की मीडियन पॅकेज काय आहे? हं. ह्या सगळ्या गोष्टींबाबत
विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जागृत होणं गरजेचं आहे. बरं. नुसतं पॅकेज बघण्यापेक्षा विद्यार्थ्याला ज्या सेक्टरमध्ये आयुष्य घडवायचं आहे. हं. समजा मला बँकिंग सेक्टरमध्ये आवड आहे. हं. तर त्या कॉलेजला बँकिंग सेक्टर रिलेटेड काही हं. कंपनीज येतात की नाही हे पण चेक करणं आवश्यक आहे. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये त्यांनी 50,00,000चं पॅकेज दिलं आणि बँकिंग येतच नाहीये. मग मी तिथे जाणं अर्थ नाही आहेत. तर त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच्या कंपनीज येतात, हं. त्या कंपनीज कुठल्या लेव्हलला आहेत आणि त्यांचे पॅकेज काय आहेत, हं. ह्या सगळ्याच गोष्टी ओव्हरऑल बघणं गरजेचं आहे. वैयक्तिक प्रश्न तुमच्यासाठी. हं, 20 नक्कीच. वर्षामध्ये 20 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे. तर यामध्ये एखाद्या पालकांनी असं विचारलेलं आहे का, की MBA झाल्यानंतर माझा मुलगा हा उद्योगधंदा स्वतःचा टाकू शकतो का? तर त्याच्या रिलेटेड तुम्ही काही विद्यार्थ्याला तसं गाईड करतात का? असा कधी काही प्रश्न विचारलेला आहे का कोणी? कारण प्लेसमेंट तर सगळेच विचारतात. बरोबर आहे. पण मग उद्योगधंद्याविषयी काही विचारतं का कोणी? उद्योग सुरू करू शकतात का? असा प्रश्न मला खूप कमी पालक आहेत तसं विचारणारे. बरं. जनरली पालक आणि स्टुडंट हे येतात ते प्लेसमेंट आणि कंपनीज बाबतच चौकशी करतात. हं. खरोखर उद्योग बाबत विचारणारे खूप कमी आहेत. आता मुलं त्याकडे वळायला लागली आहेत. आता ह्या एवढ्या वर्षांपासून मी बघतोय. हं. तर सुरुवातीला जे मुलं पास आउट व्हायचे ते जॉब घेण्याकडे जास्त त्यांचा कल ओरिएंटेड असायचा. होतं. हं. पण आता विद्यार्थ्यांचा स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्याचा कल वाढतोय. बरं. आपण जे स्टार्टअप म्हणतोय, हं, ते हं, हं. स्टार्टअपकडे खरोखर विद्यार्थी आता सिरियसली बघायला लागलेत. हं. आणि खरोखर बाहेर पडल्या आधी एक विचार असायचा सगळ्यांचाच, पालकांचा, विद्यार्थ्यांचा, की मी आधी 2 वर्ष, 3 वर्ष जॉब करेल, थोडा अनुभव घेईल, हं, हं. कंपनी कशी चालते ते बघेल आणि मग मी माझा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न करेल. आता विद्यार्थी हा विचार करण्यापेक्षा तो आता डायरेक्ट व्यवसायाकडे वळायला लागलाय. हा आमचा रिसेंटली मागच्या 4 ते 5 वर्षात अनुभव आलेला आहे, की तर विद्यार्थी डायरेक्टली तिकडे वळतोय आता आणि पालकही त्यांना सपोर्ट करतायत. ही महत्त्वाची गोष्ट आहे. अरे वाह! छान. बरं. परत आपण बॅक टू द रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे हं. त्यावर येऊ. आता काही चुका पण होतात हे रजिस्ट्रेशन प्रोसेस किंवा ॲडमिशन कन्फर्म होईपर्यंतच्या. तर त्या अशा कोणत्या जनरल एक चुका आहे की जे विद्यार्थी करतात, ज्या व्हायला नको याच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? सर्वप्रथम विद्यार्थी जर त्याला माहिती आहे, की आपल्याला एम-बी-ए करायचं आहे आणि हं. एम-बी-एची प्रोसेस कशी असते, ही त्याने जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पूर्ण प्रोसेस समजून घेणं. इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आपण वेळोवेळी सांगतोय, हे खरोखर त्यांनी एकदा पूर्णपणे वाचणं आवश्यक आहे, हं. की त्यामध्ये काय आहे आणि नुसतं वाचून माहिती घेणं नाहीये, तर त्यात मला अपॉर्च्युनिटी काय आहे? समजा एखाद्या एक्स-वाय-झेड कॅटेगरीचा विद्यार्थी आहे, तर त्याला कॅटेगरीचे बेनिफिट्स माहीत असले पाहिजेत हं. किंवा माझ्या आसपास असलेले चांगले कॉलेजेस मला माहीत असले पाहिजेत. ही सगळी प्रोसेस रन कशी होते, ही पूर्ण माहिती असली पाहिजे. डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे डॉक्युमेंट. एक पहिला पार्ट आहे सी देणं, त्याच्यात स्कोर करणं आणि तेवढाच इम्पोर्टंट पार्ट आहे डॉक्युमेंटेशन आणि ती प्रोसेस चांगल्या प्रकारे सक्सेसफुली कंप्लीट करणं. बरेच मुलं सी स्कोर करतात आणि इकडे कुठेतरी गडबड करून त्यांचा ॲडमिशन घालवतात. बरं. या दोन्ही गोष्टी तितक्याच इम्पोर्टंट आहे. तर त्यामुळे डॉक्युमेंटेशन हा पार्ट त्यांनी खूप सिरियसली घेतला पाहिजे. कारण एकदा सुरू झाल्यानंतर रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर हार्डली 1 ते दीड महिना मिळतो. कदाचित आपल्याला जर पहिल्याच राउंडला आपल्याला आवडतं कॉलेज मिळालं तर तेवढाही वेळ मिळत नाही. 20 दिवसाच्या आत त्यांना सर्व डॉक्युमेंट्स ओरिजिनल प्रोव्हाईड करायचे असतात. बरं. यासाठी मुलांनी डॉक्युमेंट आपल्याला काय लागतात, काय नाही लागत हे सगळं बघून आधीच तयारी करून ठेवणे हे खूप आवश्यक आहे. आणि डॉक्युमेंट बरोबरच रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना काळजीपूर्वक आपले सर्व डिटेल्स भरणे याकडे सुद्धा खूप गरजेचं आहे बघणं. विद्यार्थी मी जे तुम्हाला सांगितलं, की ज्यावेळी टाइप सिच्युएशन येते, ज्यावेळी पर्सेंटाइज सेम येतात, त्यावेळी खाली-खाली स्कोर आपले 12वी, 10वी, सायन्स, मॅथ्स, इंग्लिश हा जो सिक्वेन्स आहे, यामध्ये जे मार्क्स बघितले जातात, हे मार्क्स आपण खूप काळजीपूर्वक भरणे, हं. हे खूप गरजेचं आहे. विद्यार्थी या ठिकाणी काही ठिकाणी चुका करतात. तसेच मोबाईल नंबर दुसऱ्याचा टाकून ठेवणे आणि मग मेसेज आपले वेळेवर मिळत नाही बरं. आणि ह्या सगळ्या ज्या चुका असतात, हे आपल्याला ॲडमिशनवर इम्पॅक्ट करू इम्पॅक्ट शकतात. करू शकतो. ठीक आहे. सर आता आपण SNJB कॉलेजमधून बिलॉंग करतात MBA डिपार्टमेंटमधून. बरोबर. तर ॲडमिशन प्रोसेससाठी आपण विद्यार्थ्याला कशी मदत करतात किंवा काय फायदा करतात त्या विद्यार्थ्याचा? अ, जेणेकरून त्यांना सोयीस्कर ठरेल ॲडमिशन प्रोसेस पूर्ण. अ, मुलांना सर्वप्रथम एम-बी-ए कोर्सबाबत अवेअर करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, की बऱ्याच मुलं आम्ही ऑब्झर्व्ह केलंय, की त्यांचा डिग्रीचा रिझल्ट घेऊन आमच्याकडे येतात आणि मग विचारतात, की "सर आता एम-बी-एला ॲडमिशन घ्यायचं यावर्षी काय करू?" तोपर्यंत त्यांची सी झालेली असते आणि सी रिझल्टही लागून गेलेला असतो. यामुळे ग्रॅज्युएटिंग स्टुडंट्स, स्पेशली लास्ट इयर ग्रॅज्युएटिंग स्टुडंट्स हं. यांना अवेअर करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंजिंग काम आहे, जे आम्ही करत असतो. बरं.
यांना सीईटी काय असते, एमबीए कोर्स काय असतो याची वेळोवेळी माहिती पुरवली जाते. सीईटीचे एक्झाम डेट्स त्यांना कळवले जातात. रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये हेल्प केली जाते. फ्री ऑफ कॉस्ट त्यांचे फॉर्म भरून दिले जातात. हं. प्लस त्यांना गरज असेल तर वेगवेगळं स्टडी मटेरियल प्रोव्हाईड केलं जातं. आणि त्यानंतर पूर्ण रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये आपण त्यांना हेल्प करतच असतो. यासाठी काही वेळेस आपण WhatsApp ग्रुप तयार करतो. WhatsApp ग्रुपमध्ये वेळोवेळी त्यांना डेडलाईन्स इन्फॉर्म करणे, सिलेबस किंवा काही बुक्स रेफर करणे, काही वेबसाईट्स रेफर करणे, की ते कुठून स्टडी करू शकतात. हं, हं. म्हणजे खर्च न करता कमीत कमी प्रत्येकाकडे आजकाल स्मार्टफोन आहे, इंटरनेट आहे, तर मग ते कुठल्या वेबसाईटवर जाऊन ह्या सीईटीचा स्टडी करू शकतात. या सगळ्या गोष्टी त्यांना इन्फॉर्म करणे आम्ही वेळोवेळी करत असतो. त्याचबरोबर सीईटीसाठी एक प्रिपरेशन वर्कशॉप फ्री ऑफ कॉस्ट आपण कंडक्ट करत असतो. तो सुद्धा संडेला म्हणजे ज्यावेळी विद्यार्थी फ्री असेल, तो आपण आपल्या कॅम्पसमध्ये कंडक्ट करतो. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना तो फ्री ऑफ कॉस्ट एंट्री असते. त्या ठिकाणी ते येऊन दिवसभर सीईटी काय असते, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, त्याचे क्वेश्चन्स कुठल्या प्रकारचे असतात, कुठल्या सेक्शनला किती मार्क्स आहेत, कुठली लँग्वेज यूज केली जाते आणि कुठून त्यांनी स्टडी करावा आणि प्लस त्यांना काही एक्झाम्पल्स देऊन प्रत्येक सेक्शनमधले एक्झाम्पल्स देऊन जसं ॲप्टिट्यूड आहे, इंग्लिश आहे, या सगळ्यांमधले एक्झाम्पल देऊन त्यांना समजवलं जातं की कुठल्या प्रकारचे क्वेश्चन येतात आणि ॲट द एंड ऑफ डे त्यांची छोटीशी टेस्ट पण कंडक्ट केली जाते. अंडरस्टँडिंग त्यांचं किती झालं हे समजून घेण्याकरता. आणि यानंतरही त्यांना आमचे सर्वांचे नंबर्स आम्ही प्रोव्हाईड करतो. वेळोवेळी अगदी गरज पडली तर कधीही ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकतात. ओके. हा आपल्या पॉडकास्टचा शेवटचा क्वेश्चन आहे. हा पण जनरलाइज वेवरच आहे तसा. ओके. तर ॲज अ टीचर म्हणून तुमचं एक मत काय आहे या प्रश्नावर? MBA प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना तुम्ही काय संदेश द्याल, की माझ्या मुलाने किंवा मी स्वतः ॲज अ विद्यार्थी म्हणून मी का म्हणून MBA करावं? ओके. सुरुवातीला आपण स्कोपमध्ये ते विद्यार्थ्यांसाठी बोललो, पण थोडं पालकांसाठी पण मी सांगू इच्छितो. हं. अ, पालकांनी विद्यार्थ्यांकडून अवास्तव अपेक्षा करण्यापेक्षा मुलांना त्यांच्या इच्छेनुसार त्यांचं स्पेशलायझेशन निवडू द्यावं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हाच त्यांच्यासाठी ह्या वयातला सगळ्यात चांगला सपोर्ट ठरेल. बरं. कारण एखाद्या विद्यार्थ्याला ज्या फील्डमध्ये जसं मार्केटिंगमध्ये आवड आहे, फायनान्समध्ये आवड आहे, तर तो त्या फील्डमध्ये पुढे जावा यासाठी आपण सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना म्हटलं, तर आज भारताकडे बघितलं किंवा जगाकडे बघितलं, तर भारत एक प्रगतीशील देश आहे. आपण अजूनही डेव्हलपिंग कंट्री म्हणतोय. पण लवकरच तो डेव्हलप कंट्रीच्या कॅटेगरीमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. आता ह्या ठिकाणी आपणही कॉन्ट्रिब्यूट करू शकतो. रादर आपण आपला फायदा स्वतःचाही करून घेऊ शकतो, असंही म्हणू शकतो. दोन्ही बाजू आहेत. अ, दरवेळी एम्प्लॉयमेंट शोधण्यापेक्षा एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याकडे आता विद्यार्थ्यांचा कल वाढला पाहिजे आणि वाढतो पण आहे. म्हणजे म्हणजे आधी जो एक अडचण असायची विद्यार्थ्यांची किंवा तो एक विचार होता, की मला बिझनेस करायचा आहे, पण माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे अनुभव नाही, हं. मला सपोर्ट नाही. आता हा एक विचार जो आहे तो मागे पडत चाललाय. आताचा विद्यार्थी आहे ना, तो विचार करतोय, की मला बिझनेस करायचा आहे आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटही बऱ्याचशा स्कीम थ्रू, सबसिडीज थ्रू त्यांना सपोर्ट करतंय, की स्टार्टअप योजना म्हणा, ज्या ठिकाणी त्यांना फक्त त्यांचं एज्युकेशन, वय हे बघून आणि त्यांचं काही प्रपोजल बघून त्यांना चांगल्यापैकी अमाउंट ही सपोर्ट म्हणून दिली जाते. ते पण अतिशय कमी रेटमध्ये किंवा इव्हन सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडून इंटरेस्टही घेतला जात नाही. तर अशा प्रकारचा सपोर्ट जर आपल्याला अवेलेबल आहे, तर आपण एम्प्लॉयमेंट शोधण्यापेक्षा एम्प्लॉयमेंट जनरेट करणं हे कधीही चांगलं असेल. बरं. त्याचबरोबर आपण एक मागच्या काळात बघितलं आलंय, की ग्रामीण भागातून सुशिक्षितांचा लोंढाच्या लोंढा हा शहरी भागाकडे वळत होता. ते फक्त आणि फक्त जॉबसाठी. तर हा जो आपण म्हणतोय स्टार्टअप किंवा स्वतः काही बिझनेस सुरू करणे, याचा एक अजूनही सपोर्ट आहे, की आपण आपल्या शेतीप्रधान देशाला अजून संपन्न करू शकतो, की शेती बरोबर असलेल्या व्यवसायांना जोडून. हे आपण शेतीला संलग्न असलेले व्यवसाय आणि आजकाल तेच सगळ्यात जास्त चाललेत. आपण फूड इंडस्ट्री म्हटलं, तर फूड इंडस्ट्री, एक्सपोर्ट इंडस्ट्री आपली खूप डेव्हलप होत आहे. बरोबर. तर हे विद्यार्थी ज्या ग्रामीण भागातून येतात, हे ग्रामीण भागातून शहरी भागात जॉब शोधण्यापेक्षा त्यांनी आपल्या स्वतःच्या एरियामध्ये गव्हर्नमेंटच्या सबसिडीज, स्कीम्स, ट्रेनिंग प्रोग्राम्स यांचा सगळ्यांचा फायदा घेऊन स्वतःचा बिझनेस सुरू करावा आणि सक्सेसफुल व्हावं आणि दुसऱ्यांना एम्प्लॉयमेंट जनरेट करून द्यावी. हा एक संदेश मी देऊ इच्छितो ह्या नवीन जनरेशनला. ओके. सर आज आपण MBA ॲडमिशन प्रोसेस, एलिजिबिलिटी क्रायटेरिया असेल, कॅपराउंड रिलेटेड म्हणजे रजिस्ट्रेशनपासून MBA कन्फर्मेशनपर्यंत, ॲडमिशन कन्फर्मेशनपर्यंत संपूर्ण जी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि मार्गदर्शन केल्याबद्दल आपले
मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर. सुमित सर, त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो, की तुम्ही मला तुमच्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाईट करून अ, अनेक विद्यार्थी आणि पालकांशी हितगुज करण्याची एक संधी जी उपलब्ध करून दिली. या निमित्ताने मुलांचे आणि पालकांचे काही डाउट्स क्लिअर झाले तर मला खूप आनंद होईल. धन्यवाद सुमित थँक्यू. सर. थँक्यू सर. थँक्यू.